नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण उपासना, भक्ती आणि उपायांच्या माध्यमातून जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. नवरात्रीच्या आधी करावयाच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत, म्हणजेच घराची स्वच्छता आणि घरातून बाहेर काढण्याच्या वस्तू. भारतातील कोणताही सण, विशेषतः नवरात्री, हा केवळ पूजा, उपवास आणि देवी भक्तीपुरता मर्यादित नाही, तर त्यामागे एक खोल अर्थ दडलेला असतो, मनाची आणि घराची शुद्धी. नवरात्रीत सगळीकडे घर स्वच्छ करतात. आपल्या आजी आजोबांनी कायम सांगितलं आहे, देवीला स्वच्छ जागा हवी असते. नवरात्री म्हणजे शक्तीचं आगमन. आपण देवीला घरात आमंत्रण देतो. त्यामुळे घरात स्वच्छता असणं ही फक्त परंपरा नाही, तर एक ऊर्जावान वातावरण तयार करण्याची प्रक्रिया. जिथे कचरा, धूळ, अडगळ असते, तिथे सकारात्मक ऊर्जा थांबत नाही. म्हणूनच नवरात्रीपूर्वी घराची धूळधाण, कोपऱ्यातील जाळं, कपाट, स्टोअर रूम, अगदी देवघराची नीट स्वच्छता केली जाते. पण घरामधील काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या घरात साठवून ठेवल्या तर त्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते चला जाणून घेऊया आणि त्या गोष्टी घराबाहेर लवकरात लवकर काढा. स्वच्छता म्हणजे फक्त धूळ पुसणं नाही, तर अनावश्यक वस्तू घराबाहेर काढणं. चला बघूया कोणत्या वस्तू घरातून नक्की हटवायला हव्यात. सगळ्यात पहिले म्हणजे जुने कपडे व चादरी, जे आपण वर्षानुवर्ष वापरत नाही. फाटलेले कपडे, जीर्ण चादरी हे गरिबांना दान करा किंवा घरातून बाहेर. श्रद्धेने मानलं की अशा वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा साठते. तुटलेली भांडी व वस्तू, कपाटात ठेवलेले तुटलेले ग्लास, प्लेट्स, देवघरातील तुटकी मूर्ती, क्रॅक झालेले आरसे, हे सर्व घरात अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात याला अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तू असं म्हटलं जातं. त्यामुळे या लवकरात लवकर घराबाहेर काढा. त्यानंतर तिसरे आहे जुने बूट, चप्पल. घासलेले, फाटलेले चप्पल आपण सवयीने ठेवतो, पण हे घरात अडचणी निर्माण करत असतात. नवरात्रीपूर्वी यांना सगळ्यात आधी बाहेर काढा. चौथी गोष्ट आहे औषधे आणि केमिकल्स. मुदत संपलेली औषधे, बॉक्समध्ये पडलेले जुने टॅबलेट्स हे घरात विषारी ऊर्जा पसरवतात. त्यामुळे नवरात्रीच्या आधी सगळ्यात आधी हे बाहेर काढा. त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे जुन्या पूजा सामग्री. देवघरातील जुने हार, कोमजलेली फुलं, वापरलेली अगरबत्ती, जुने तेल, कापूर हे सगळं घरात कधीच साठवू नये. नदीत विसर्जन करा किंवा पवित्र पद्धतीने त्यांचा नाश करा. त्यानंतर सहाव्या गोष्टी आहेत जुन्या फाईल्स व पेपर्स. जे बिल्स, पेपर, चिठ्ठ्या आता काही उपयोगाचे नाहीत ते काढून टाका. नवरात्रीत घरातला कागदी कचरा साफ करणं म्हणजे जीवनातून अनावश्यक चिंता दूर करणं. स्टोअर रूम मधील अडगळ, जुनी फर्निचर, वापरत नसलेले डब्बे, लोखंडी कबाड, याने घरात नकारात्मकता वाढते. थोडं धैर्य दाखवून साफ करणं गरजेचं आहे. आणि या वस्तू जर लागत नसतील तर त्या फेकून द्या किंवा तुम्हाला जर हव्या असतील तर लवकरात लवकर रिपेअर करून घ्या. बंद पडलेली घड्याळे. घरात कधी काळी घेतलेली, आपण चालत नसलेली घड्याळे ही वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानली जातात. घड्याळ थांबलं म्हणजे आयुष्यातील प्रगती थांबते, घरातील वेळ अडकून पडते, संधी हातून निघून जाते. म्हणून नवरात्रीच्या आधी अशा सर्व घड्याळांना बाहेर काढा किंवा जर हव्या असतील तर दुरुस्त करून पुन्हा वापरा. घरात सजावटीसाठी ठेवलेल्या मूर्त्या तुटलेल्या असतील तर त्या लवकर बाहेर काढा. याने नकारात्मक ऊर्जा ओढावली जाते असं मानलं जातं. विशेषतः तुटलेल्या देवी देवतांची मूर्ती ठेवणे हे घातक ठरतं. त्यांना लवकरात लवकर विसर्जन करून नवीन मूर्ती आणणं हा शुभ पर्याय आहे. गच्चीवर, स्टोअरमध्ये धूळ खात पडलेली सामानं, बरेचदा आपण वापरत नसलेली फर्निचर, तुटके डब्बे, जुनी सायकल, मोडकी खुर्ची, तुटके टाईल्स किंवा विटा गच्चीवर साठवून ठेवतो. हा सगळ्यात धूळ, किडे आणि नकारात्मक ऊर्जा साठवते, घराची प्रगती थांबवतात. म्हणून हे खरंच उपयोगाचं नाही, ते टाकून द्या. गच्ची किंवा स्टोअर रूम रिकामी आणि स्वच्छ ठेवा, म्हणजे देवीच्या आगमनाला मार्ग मोकळा होतो. जसं बंद घड्याळ काढलं की वेळ परत चालू लागते, आयुष्याची गती वाढते. तुटकी मूर्त्या काढल्या तर घरातील श्रद्धा आणि विश्वास नवा होतो. गच्चीवरची अडगळ काढली की आपल्याला नव्या संधींची जागा मिळते. हे फक्त बाहेरची साफसफाई नाही, तर आपल्या जीवनातील अडथळे हटवण्याचं प्रतीक आहे. आपण घरातील धूळ, मातीची साफसफाई करतो, पण खरी स्वच्छता म्हणजे मनाची. नवरात्री म्हणजे आपल्या आत दडलेले राग, मत्सर, ईर्ष्या, नकारात्मक विचार यांना बाहेर काढणं. जसं आपण कपाट रिकामी करतो तसं मनातलं वाईट
गोष्टी साफ करणंही तेवढंच गरजेचं असतं. देवीच्या आगमनाआधी देवघरातील प्रत्येक मूर्ती, फोटो, दीप, घंटा नीट स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे. तुटलेल्या मूर्ती कधीही ठेवू नका. त्याचं विसर्जन करा. देवघरात फक्त आवश्यक गोष्टीच ठेवा. प्रकाश, सुगंध आणि स्वच्छता हीच देवीला प्रिय आहे. नवरात्रीच्या आधी सगळं घर झाडून पुसून स्वच्छ केल्यानंतर गंगाजलाचे शिंपण करा, म्हणजे घर पवित्र होते. घरात बाहेर आंब्याच्या पानाची तोरणं बांधल्याने नकारात्मक ऊर्जा आत येत नाही. दरवाजापाशी रांगोळी काढल्याने शुभ शक्ती घरात प्रवेश करते. स्वच्छतेचे फायदे म्हणजेच घरातील किडे, धूळ, जंतू नष्ट होतात, आरोग्य सुधारते, अडगळ निघाल्यावर घरात जागा वाढते आणि सकारात्मक ऊर्जा हे वाहते. मन प्रसन्न राहते. देवीची पूजा मनापासून करता येते आणि पूजेमध्ये छान मन लागते. तर मित्रमैत्रिणींनो, नवरात्रीत ही फक्त पूजा करण्याची वेळ नाही, तर आपलं घर, मन नव्याने उजळवण्याची संधी आहे. आपण जेव्हा जुनी निरुपयोगी वस्तू घराबाहेर काढतो, तेव्हा खरं तर आपण आपल्या मनातील आणि आयुष्यातील जुनी दुःख, ताणतणाव, अडथळे हे सर्व हटवतो. आणि जेव्हा स्वच्छ प्रकाशमान घरात आपण देवीचं स्वागत करतो, तेव्हा तिचं आगमन खरंच आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येतं. म्हणूनच या नवरात्रीला घराची स्वच्छता आणि घरातून नको असलेल्या वस्तू बाहेर काढायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.